पनवेल महापालिकेमधील नियमित स्थायी आस्थापनेवरील कार्यरत कर्मचारी श्री प्रीतम रमेश पाटील कनिष्ठ अभियंता आणि श्री विशाल पांडुरंग पाटील सफाई कामगार यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती रक्कम मंजूर करण्यात चला त्या विषयावर चर्चा करत नाही मंजूर करा. परंतु साहेब याच्यामध्ये एक मला विषय सांगतो. पनवेल महानगरपालिकेचे 2 कर्मचारी आता आजारी आहेत. आलं लक्षात नाही म्हणूनच बोलतो. विघ्नेश पाटील आणि त्या एक नाव देतो पाहिजे तर 2 नाव आहेत आणि त्याचं आपण अपेक्स हॉस्पिटल तरुण फेज 1 आहे. तो आपण दोन्ही आपल्या विडल हेल्थला आपण कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिका आपण पर्सनली करतो. आलं लक्षात ना. आज पेशंट रेडी आहे पण त्याला डॉक्टर सोडत नाहीये. त्याचं म्हणणं का पैसे आपल्याला याचे पैसे जे आहेत हेल्थ केअरचं ते आपल्याला जमा झालेले नाही. त्याच्यामुळे डॉक्टर नाही. हा विषय वाटत साहेब तुमच्याकडे सफाई कामगार अशा पण 2 आणि आता एक दुसरी डेंग्यूची पेशंट आहे ती त्याची आई एका नाव मी सांगतो तुम्हाला पाहिजे तर ठीक आहे नंतर. तर ती सुद्धा मडवी म्हणून आहे आडनाव त्यांचं. त्या सुद्धा तिथं हीच आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या माहिती घ्या आणि यांना पेशंट तो रेट चांगला झाल्यामुळं तो सोडत नसल्यामुळं तो टेन्शन मध्ये बसलाय घाबरलेला आहे. तो उद्या दुर्घटना घडली तर महानगरपालिका. दुसरी गोष्ट आपण अशा पद्धतीने त्याला एवढी सुविधा देऊन हे देऊन किंवा काल आज येऊन चौकशी करून गेला म्हणजे सॉरी काल तर त्या जी मोठी म्हटलं लेडीज तिला पाहूनही गेला तो. उद्या तुम्हाला पेमेंट होईल. पुन्हा त्यांनी काय ना काय सांगायला लागलं ना आमच्या ह्याच्यामध्ये ते पैसे द्यायच्या वेळी आम्ही विचार करू वगैरे त्यांना निरोप दिलं. मेडिकल कंपनीचं म्हणणं असं आहे की जे लक्षणं होती ती लक्षणं ऍडमिट करून उपचार करण्याची नव्हती. ओपीडी ट्रीटमेंट झाली असती. पण काल माझं ते कंपनी पोलिस बोलणं झालं किंवा असं केलं तर आम्ही घरात नाही आलं तर आज मागून तुला आम्ही शासनाला पुढे करून डॉक्टरला कशी पुढे जास्त कळतं. आता पण काय झालं एकाच हॉस्पिटलच्या सेम 2 केस चालले. एकच हॉस्पिटल आहे 2 केस आलेले आहेत. त्याचं कंपनीचं असं म्हणणं की ऍडमिट करायची गरज नव्हती. आता तुम्ही सांगा मी आजारी पडलो तर मी पेशंट आहे. मी आज मला डेंग्यू झाले एड्स झाले का काय झाले मला थोडं माहित पडणार आहे. ज्यावेळी त्याचा दाखला काढ मी माझा ब्लड टेस्ट करणार तेव्हा मला माहित पडणार मलेरिया एड्स आहे का डेंग्यू आहे. आलं लक्षात ना. हे फक्त टालाटाली चालले पैसे करण्यासाठी. आलं लक्षात ना. तुम्ही त्याला मिळाले पाहिजे. हे डॉक्टरचं काम आहे. डॉक्टरने ऍडमिट का करून घेतलंय साहेब याला मला आजच्या ते चौकशी तुमच्याकडं विषय निघाला म्हणून सर मी सॉरी अरविंद मांजरेचे बोलले हे इव्हन ह्या एकाच हॉस्पिटलला नाही तर महापालिकेकडून आपल्या प्रत्येक हॉस्पिटलला गेलं पाहिजे की सकाळी ऍडमिट संध्याकाळी जरी निघाला तरी सुद्धा तुम्ही जरा त्या पद्धतीने हे करून घ्यायचं. तुमच्याकडे योजनाच आहे असं असेल. चला विषय क्रमांक 20 मंजूर करा. विषय क्रमांक 21